सायन्स मध्ये सगळे आउट ऑफ आउट. आणि आपल्या क्लासचं नाव काय? क्लासेस. न्यूज बद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्म जो आहे म्हणजे ते रशियन सायंटिस्ट होते आणि जे काय त्यांचे वडील जे आहे ते वडील हे शिक्षक होते आणि त्यांची आई जी आहे ते आई ही काय करायची तर जो काय ग्लास फॅक्टरी जी आहे त्या ग्लास फॅक्टरीमध्ये ते काम करत होते. आता काही वर्षानंतर काय झालं तर मेंडेलिव्हचे जे काही वडील जे होते म्हणजे जे शिक्षक होते ते ब्लाइंड झाले आणि ब्लाइंड झाल्यानंतर काही वर्षानंतर त्यांची डेथ झाली. आता जर समजा आपण म्हणजे त्यांचं नाव जे आहे ते डिमिट्री इनोविच मेंडेलिव्ह हे त्यांचं नाव आहे पूर्ण. आता म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये जवळपास 17 भाऊ बहीण होते आणि त्या 17 भाऊ बहीणपैकी ते सगळ्यात लहान होते. आता ज्या वेळेस त्यांच्या वडिलांची डेथ झाली, डेथ झाल्यानंतर सगळा जो काही लोड जो आहे तो लोड हा कुणावरती आला तर त्यांच्या आईवरती आला. आणि त्यांच्या आईला आपले जो काही मेंडेलिव्ह जे आहे त्यांना मध्ये शिक्षण देण्याची त्यांना खूप म्हणजे त्यांची तळमळ होती आणि त्यांच्या संदर्भामध्ये पण बऱ्याच स्टोरी ज्या आहेत त्या स्टोरी आपण पाहतो. आणि ज्या वेळेस त्यांची डेथ झाली म्हणजे त्या आईची ज्यावेळेस डेथ झाली त्याच्या अगोदरच मेंडेलिव्ह हे आता प्रोफेसर म्हणून म्हणजे सेंट पीटर्सबर्ग जे आहे युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये आता प्रोफेसर म्हणून ते कामाला लागले. आता मेंडेलिव्हच्या पिरियडमध्ये एकूण 63 इलेमेंट होते, 63 इलेमेंट होते. आणि त्या ग्लास फॅक्टरीमुळे झालं काय तर त्यांना केमिस्ट्री जी आहे त्या केमिस्ट्रीमध्ये त्यांना एक आवड निर्माण झाली. मग आता आवड निर्माण झाल्यानंतर त्यांनी काय केलं तर हा जो काय म्हणजे इलेमेंट जे आहे त्या इलेमेंटची अरेंजमेंट कशी करायची याच्या संदर्भामध्ये ते पण विचार करायला लागले. आता ज्याप्रमाणे आपण न्यूलँड बद्दल पाहिलं त्यांनी कशाचा विचार केला होता ॲटॉमिक मासचा. त्याचप्रमाणे मेंडेलिव्ह यांनी पण काय केलं तर एखाद्या इलेमेंटच्या ज्या काही फिजिकल प्रॉपर्टी असतील किंवा ज्या काही केमिकल प्रॉपर्टी असतील दे आर रिलेटेड टू ॲटॉमिक मास. त्यांनी पण ॲटॉमिक मास हेच त्याला रिलेट म्हणून सांगितलं. मग त्यावेळेस जे काही 63 इलेमेंट जे होते ते 63 इलेमेंट त्यांनी काय केले तर आपले जे काही म्हणजे पत्ते जे असतात त्या पत्त्यांवरती त्यांचं नाव आणि त्यांचा ॲटॉमिक मास जे आहे ते त्यांनी लिहून ठेवलं. आणि म्हणजे आता सायंटिस्टचा विचार केला तर सायंटिस्ट सगळे कसे असतात तर वेडे असतात. तुम्ही 8वी मध्ये असताना मी तुम्हाला युरेका बद्दल सांगितलं होतं, आर्किमेडिक्स युरेका. तसंच हे सायंटिस्ट जे आहेत ना ते सायंटिस्ट कसे असतात ते सगळे येडे असतात. त्यांनी काय केलं की हे जे काय 63 पत्ते जे होते जे कार्ड जे होते ज्याच्यावरती त्यांनी त्यांचं नाव आणि ॲटॉमिक मास जो आहे तो लिहून ठेवला होता ते काय करायला लागले की अरेंज करायला लागले. अरेंज करत करत त्यांनी असं ठरवलंच होतं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जे काय इलेमेंट जे आहे त्या इलेमेंटचा मला टेबल तयार करायचाच आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण दिवसभर जे करतो ज्या गोष्टीचा खूप जास्त विचार करतो ते स्वप्न आपल्याला पडतं. तसंच मेंडेलिव्हच्या संदर्भामध्ये पण झालं की त्यांनी काय केलं की पूर्ण रात्रभर ते जे काही पत्ते जे आहेत कार्ड जे आहेत त्यांची अरेंजमेंट ते करत गेले आणि करत 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 काय झाले की तिथं ते झोपे गेले. आणि झोपल्यानंतर त्यांना स्वप्न पडली. आता स्वप्न पडल्यानंतर त्या स्वप्नामध्ये सर्व इलेमेंट जे आहे ते पूर्णपणे काय झाले होते तर क्लासिफाय झाले होते. त्यांची पूर्ण व्यवस्थित अरेंजमेंट जे आहे ती अरेंजमेंट ही त्यांना स्वप्नामध्ये पाहायला भेटली आणि लगेच उठले ते. आणि उठल्यानंतर त्यांच्या समोर जेवढे पण काही कार्ड होते त्या कार्डाची त्यांनी काय केली तर अरेंजमेंट केली आणि त्यांना ती जी काही अरेंजमेंट जी आहे ती अरेंजमेंट ही योग्य वाटली. म्हणजे आपण ज्यांना म्हणजे मेंडेलिव्ह जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो दे आर कॉल्ड ॲज द फादर ऑफ पिरियडिक टेबल. परंतु त्यांना तो जो काही पिरियडिक टेबल जो आहे तो पिरियडिक टेबल हा कधी लक्षात आला ज्यावेळेस ते झोपले आणि झोपल्यानंतर ज्यावेळेस त्यांना स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये त्यांनी तो पिरियडिक टेबल पाहिला आणि लगेच उठले
आणि त्यांनी सगळी अरेंजमेंट केली आणि आपल्या केमिस्ट्रीमध्ये असणारे जे काही रिव्होल्युशन जे आहे ते रिव्होल्युशन त्यांनी घडवून आणलं. त्यांनी पहिल्यांदा जे काही 63 इलेमेंट जे होते ते 63 इलेमेंट पूर्णपणे काय केले तर क्लासिफाय केले. म्हणजे पहा, हे एक स्वप्न जे आहे त्या स्वप्नामुळे काय झालं तर पूर्णपणे आपल्या केमिस्ट्रीमध्ये रिव्होल्युशन झालं. तसंच मी म्हणजे ही जी काही स्टोरी जी आहे ती मी प्रत्येक बॅचला सांगत असतो. तसंच मी तुम्हाला पण सांगतो, याला लुसिड ड्रीमिंग म्हणतात. की तुम्ही पण काय करायचं की जो काही सायन्सचा पेपर जो आहे ते आता दिवसभर विचार करत बसा की कसा पेपर येणार आहे, कोणते प्रश्न येणार आहेत, MCQ मध्ये काय येणार, असं दिवसभर विचार करायचा आणि झोपी जायचं. आणि स्वप्नामध्ये तुम्हाला आपला बोर्डाचा पेपर जो आहे तो बोर्डाचा पेपरच आला पाहिजे. जसा बोर्डाचा पेपर तुमच्या स्वप्नामध्ये लगेच उठायचं, लिहून काढायचं. कारण तुमच्याकडे फक्त 10 मिनिटं असतात. 10 मिनिटानंतर ते जे काय स्वप्न जे आहे, ड्रीम जे आहे ते विसरून जातं. त्या 10 मिनिटांमध्ये तो जो काय आपला बोर्डाचा पेपर जो असेल, सायन्स फर्स्टचा, सायन्स सेकंडचा, तो सगळा लिहून काढायचा आणि लिहून पाठवायचा. आपण बाकीच्या सगळ्यांचं कल्याण करू. म्हणजे जेवढे पण विद्यार्थी माझ्याकडे आहेत ते सगळे सायन्समध्ये सगळे आउट ऑफ आउट. याला म्हणजे लुसिड ड्रीमिंग जे आहे ते लुसिड ड्रीमिंग म्हणतात.